हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे भाजी मी स्वच्छ ही नेसून घेतलेली आहे. आणि ही मैत्रिणींनो, ही भाजी चिलूची भाजी आहे मैत्रिणींनो. ही भाजी हाटून पण करतात आणि सुकी पण बनवतात. तर आज आपण छान मस्त रेसिपी अशी बनवणार आहे टिफिनसाठी. तर पाहू शकता ही भाजी छान मी निसून घेतलेली आहे आणि आपल्याला ही स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मैत्रिणींनो. ही भाजी खूप खायला टेस्टी लागते. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही आरामशीर खाऊ शकता. तर आपल्याला आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची बघा. तर पाहू शकता मैत्रिणींनो, स्वच्छ ही भाजी मी धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. कारण माती वगैरे असते भाजीवर, धूळ असते, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा. आणि भरपूर साऱ्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 8-9. तुम्ही लागण असं तिखट तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता. आणि असे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. अख्ख्या जर मिरच्या टाकल्या तर तुकडे त्याच्यामध्ये राहतात, संपूर्ण वाटल्या जात नाही. त्यामुळे असे तुकडे करून तुम्ही टाका. त्यानंतर लसूण घ्यायचे आपल्याला, भरपूर लसूण घ्यायचा. ह्या भाजीला लसूण जास्त लागतो. त्यानंतर हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचे. इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत बघा. आपल्याला हे कांदे पण बारीक चिरून घ्यायचे मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. जे कोण नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका जर आपण, म्हणजे तुम्हाला रेसिपी संपूर्ण कळेल. मी कशी कोणत्या पद्धतीने करते, काय काय टाकते, त्याच्यात सर्व काही समजेल तुम्हाला. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा ह्यो बारीक छान चिरून घ्यायचा आहे. ते छान आपला कांदा चिरून झालेला आहे. आणि इथे मी वाटून घेतले बघा लसूण आणि मिरची. तर आता आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली, ती भाजी आपल्याला चिरून घ्यायची. अशी आबडदोबड जरा चिरायची, जाडसरच, लई पण बारीक चिरायची नाही. खूप छान होती मैत्रिणींनो ही भाजी. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने. चिलूची भाजी खूप छान लागते आणि अगदी सोपी पद्धत आहे. साहित्य पण त्याला लागत नाही जास्त काही. पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व भाजी तुम्हाला चिरून दाखवते. त्यानंतर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा. कढई गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचे. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कारण भाजीला थोडंसं तेल जास्त असलं की भाजी चांगली छान लागते खायला. जिरं टाकून घेतलं 1 चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे 2 कांदे ते टाकून द्यायचेत. आणि कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच व्हिडिओ पाहता पाहता करायला घ्या. पाहू शकता इथे हिरवी मिरची आणि लसूण मी कांद्यासोबत टाकलेलं आहे. आणि ते कांद्यासोबत आपल्याला मिरची आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चा पण त्याचा निघून जातो आणि वास पण निघून जातो लसणाचा आणि मिरचीचा. त्यानंतर इथे मुगाची डाळ बघा, धुवून स्वच्छ मी घेतलेली, ती पण आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची चांगली. मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये तुम्ही चण्याची पण डाळ टाकू शकता किंवा मसुराची पण टाकू शकता. मी इथे मुगाची डाळ टाकलेली आणि 2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे. त्यानंतर मस्त हे मिक्स करून घ्यायचे एकदा अशा पद्धतीने.
त्यानंतर आपल्याला भाजी इथे टाकून द्यायची. मी एकदम बारीक चिरून घेतलेली ती भाजी ह्याच्यामध्ये टाकून देते. आणि भाजी पण छान वर खाली आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा. शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे, का तर त्याला मिरची होती. थोडीशी हळद टाकून घ्यायची बघा, अर्धा चमचा, जास्त नाही टाकायची. आणि एकदा परत भाजी वर खाली करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो भाजीची. ह्या सहज कोणी पण करू शकन, एवढी सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे. एक मीडियम गॅसवर 2 मिनटं, फक्त 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मैत्रिणींनो. मीठ टाकून झाल्याच्या नंतर 1 मिनिट परत झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी आपली छान मिक्स करून घ्यायची. परत झाकण ठेवायचे आपल्याला 1 मिनिट. तर पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त आपली ही भाजी, चुलूची भाजी झालेली आहे. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल मैत्रिणींनो तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.